मिथुन राशीसाठी 2025 हे वर्ष जणू एका लांब प्रवासासारखं होतं. कधी शांत, कधी अस्थिर, कधी आशेने भरलेलं, तर कधी अनोळखी भीतीने व्यापलेलं. वर्षभर तुमच्या मनात दोन वेगवेगळे आवाज एकाच वेळी बोलत होते. एक आवाज तुम्हाला पुढे धावत राहायला सांगत होता, तर दुसरा आवाज तुम्हाला थांबून विचार करायला भाग पाडत होता. या दोन आवाजांच्या संघर्षात तुम्ही अनेक गोष्टी शिकला, अनेक गोष्टी गमावल्या आणि अनेक गोष्टी समजूनही घेतल्या. बुध हा तुमचा स्वामीग्रह असल्यामुळे विचार, निर्णय, संवाद, बदल आणि वेग हे तुमच्या स्वभावाचे गुणधर्म आहेत. पण 2025मध्ये शनी, गुरु आणि राहू यांच्या संयोगामुळे हे गुणधर्म बरेच प्रमाणात दाबले गेले. काही निर्णय तुम्ही घेऊ इच्छित होतात पण परिस्थितीने थांबवले. काही नाती तुम्ही सुधारू इच्छित होता पण वेळ जुळली नाही. आणि काही संधी तुमच्यासमोर आल्या पण त्याच क्षणी काहीतरी अडथळा उभा राहिला. या वर्षाने तुम्हाला लोक ओळखायला शिकवले, नात्यांमधला सत्याला समोर जायला शिकवलं, स्वतःच्या अंगभूत कमकुवतपणांना स्वीकारायला भाग पाडलं. पण या सगळ्या संघर्षामध्येही तुमची एक गोष्ट मात्र कायम राहिली, बदल घडवण्याची इच्छा. मिथुन राशी मुळात बदलाचीच राशी आहे. मंदावलेलं वर्षभराचं हे चक्र 2025 संपताना अचानक वेग घेणार आहे आणि नेमकं तिथेच हे 3 धक्के आणि एक मोठं वरदान तुमची वाट पाहत आहे. 2025च्या शेवटी तुमच्या कुंडलीमध्ये अशी ग्रहस्थिती तयार होते ज्यात एकाच वेळी भूतकाळाचे प्रश्न सुटतात, वर्तमानाचे नवे दार उघडतात आणि भविष्याची नवी दिशा निश्चित होते. वर्षभर तुम्हाला जे अंधारासारखं वाटलं होतं ते खरं तर उजेडाच्या वाटेकडे नेणारं एक अनिवार्य टप्पा होता, हे तुम्हाला कळायला लागेल. मिथुन राशीच्या जीवनात हा शेवटचा टप्पा असा काहीतरी घेऊन येणार आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःबद्दलची समज, संबंधाबद्दलचा दृष्टिकोन आणि भविष्याबद्दलचा विश्वास पुन्हा नव्याने घडवणार आहात. जिथे संधी नाहीत असं वाटत होतं तिथे विश्व नवीन दारे उघडणार आहेत. जिथे विश्वास तुटला होता तिथेच नवीन नाती फुलणार आहेत आणि जिथे तुम्ही थांबलात तिथूनच तुमच्यासाठी सर्वात मोठा मार्ग खुला होणार आहे. आता पहिला धक्का पाहूयात. अनेक वर्षे जिथे तुम्ही गुंतलेले होतात त्या अडथळ्यांच्या गाठीशी अचानक सुटलेला शेवट. मिथुन राशीच्या जीवनात या वर्षभर एक अशीच परिस्थिती पुन्हा पुन्हा पुढे येत होती जी तुम्हाला पुढे जाऊ देत नव्हती. कधी कुटुंबातील जबाबदारी, कधी एखादं नातं ज्यात तुम्ही गुंतून बसला होतात, कधी आर्थिकदृष्ट्या अडथळा आणणारा निर्णय किंवा कधी शारीरिक मानसिक थकवा जो तुमचा वेग रोखत होता. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी अडथळा हलत नव्हता. 2025 संपताना या अडथळ्याचा सुटलेला शेवट तुमच्या डोळ्यांसमोर घडेल. हा सुटलेला शेवट इतका अनपेक्षित असेल की तुम्हाला काही क्षणासाठी विश्वासही बसणार नाही की ही गोष्ट इतक्या सोप्या रीतीने कशी सुटली. परिस्थितीत अचानक असा नंबर उलटेल की ज्यासाठी तुम्ही महिनोमहिने विचार करत होतात तो निर्णय एका क्षणात स्पष्ट होईल. ही सुटका केवळ बाहेरच्या परिस्थितीत नाही तर मनाच्या आतल्या कोपऱ्यातही होते. तुम्हाला अचानक जाणवेल की तुमचा ओझा हलका झाला आहे. वर्षभरच्या गोष्टीला तुम्ही तुमचं आयुष्य अडवणारं कारण समजत होता तीच गोष्ट मोडून पडल्यासारखी कोसळेल आणि तुम्हाला एक नवीन मोकळेपणा मिळेल. हा धक्का म्हणजे तुमच्या जीवनातील अंधाराचा दरवाजा अचानक उघडला गेल्यासारखा असेल. त्या दाराच्या पलीकडे तुमच्यासाठी नव्या शक्यता उभ्या असतील. दुसरा धक्का आहे पूर्वी हरवलेली व्यक्ती किंवा संधी परत येऊन तुमचं नशीब बदलणार. मिथुन राशीच्या जीवनात एखादी व्यक्ती जी गेल्या काळात दूर गेली होती किंवा तुमच्या आयुष्यातून बाहेर पडल्यासारखी वाटत होती ती अचानक परत येईल. ही व्यक्ती नात्यांशी संबंधित असू शकते, कामाशी संबंधित असू शकते, कुटुंबाशी किंवा मित्रांशी संबंधितही असू शकते. पण तिचं परत येणं हे फक्त भेट किंवा संवाद यापुरतं मर्यादित राहणार नाही. त्या व्यक्तीकडे तुमच्यासाठी एक असं उत्तर असेल जे तुमचे महिन्याभराचे प्रश्न सोडवेल. ही व्यक्ती तुमच्यासाठी एक अशी दारे उघडेल जी तुम्हाला आधी बंद वाटत होती. कधीकधी आपण काही संबंधांना महत्त्व देत नाही कारण आपल्याला असं वाटतं की त्यांच्या येण्याने काही फरकही पडणार नाही. पण 2025च्या अखेरीस ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक निर्णायक भूमिका घेईल. तिच्या मदतीने एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल, एखादी मोठी संधीही मिळेल किंवा तुमचा आदर किंवा तुमची प्रतिष्ठा पुन्हा उंचावेल. ही परत येणारी ऊर्जा इतकी मजबूत असेल की तुमच्या जीवनातील नशिबाच्या धाग्यांना नव्याने विणेल. तुमच्या जगण्याची दिशा बदलणारा हा धक्का तुम्हाला भावनिकदृष्ट्या सुरक्षित करेल, आर्थिकदृष्ट्या स्थिर करेल आणि मानसिकदृष्ट्या शांतता देईल. आणि तुम्हाला जाणवेल की विश्वाने तुमच्या बाजूने काहीतरी फार मोठं ठरवूनच हे घडवलं आहे. आता तिसरा धक्का आहे जीवनाला पूर्णपणे बदलून टाकणारी नवीन दिशा अचानक तुमच्यासमोर उघडणे. तुम्हाला वाटत होतं की तुमच्या आयुष्याची दिशा आता कायमची ठरली आहे. पुढे काय करायचं, कोणत्या मार्गाने जावं, कशी प्रगती करावी याचं चित्र तुमच्या मनात स्पष्ट होतं. पण अचानक एक अशी परिस्थिती निर्माण होईल की जिथून तुमच्यासाठी एक नवीन अनोखी आणि आश्चर्यकारक दिशा उघडेल. ही दिशा तुमच्या करिअरशी संबंधित असू शकते. कदाचित तुम्हाला एखादी अशी ऑफर मिळेल जिचा तुम्ही विचारही केला नव्हता. कदाचित भागीदारीसाठी कोणीतरी संपर्क करेल किंवा एखाद्या शहरात किंवा ठिकाणी जाण्याची संधी मिळेल जिथे तुमचं नशीब उंच भरारी घेणार आहे. कदाचित एखादं कौशल्य किंवा शिक्षण तुम्हाला अचानक आकर्षित करेल
आणि तुम्ही त्या दिशेने पाऊल टाकाल. हा बदल इतक्या वेगाने घडेल की तुम्हाला पहिल्या क्षणाला थोडं भीतीही वाटेल, पण जशी वेळ जाईल तुमच्या लक्षात येईल हा बदल तुमच्या जीवनातील पुढील पायरीकडे घेऊन जाणारा आहे. ही दिशा तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमच्याकडे नवे लोक, नवीन संधी, नवीन जबाबदारी आणेल आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे ही दिशा तुम्हाला स्वतःकडे नव्याने पाहायला शिकवेल. आता एक मोठं वरदान काय आहे तर ब्रह्मदेव तुमच्याकडे परत देणार ते जे तुम्ही गमावलं होतं. मिथुन राशीच्या जीवनात गेल्या काही वर्षात एक अशी गोष्ट जी तुम्ही गमावली होती, ही गोष्ट बाहेरच्या जगाला दिसणारी नसली तरी तुमच्या अंतर्मनाला खोलवर स्पर्श करून गेली होती. कोणी पाहिलं नाही, पण तुम्हाला मात्र जाणवत राहिलं की काहीतरी तुमच्यातून निसटून गेलं आहे, काहीतरी ज्याच्याशिवाय तुम्हाला स्वतःची ओळख अधुरी वाटत होती. ही हरवलेली गोष्ट प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. कोणासाठी गमावलेला आत्मविश्वास असू शकतो, कोणासाठी तुटलेलं नातं, तर कोणासाठी हरवलेली संधी, कोणासाठी तुटलेला विश्वास, कोणासाठी आर्थिक स्थिरता, तर कोणासाठी स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता. 2025चा शेवट जवळ येतो तसा तुमच्या कुंडलीत अशी ग्रहस्थिती बनते की जणू ब्रह्मदेव स्वतः तुम्हाला सांगत आहे, ज्याची तुम्ही वाट पाहत होता, ज्यासाठी तुम्ही मनाने तडफडलात, ज्याच्या गैरहजेरीने तुम्ही आतून कमजोर वाटत होता, ते आता तुम्हाला परत दिलं जाणार आहे. हे वरदान परत देण्याची पद्धतही अत्यंत गूढ असेल. ज्याला तुम्ही गमावलं असं मानत होतात तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात पुन्हा फुलू लागेल, पण ती पूर्वीसारखी नसेल. ती अधिक प्रगल्भ, अधिक मजबूत, अधिक टिकाऊ आणि अधिक खोल बनलेली असेल. जर तुम्ही आत्मविश्वास गमावला होता तर वर्षाच्या अखेरीस तुम्हाला अंतर्मनातून एक नवीन शक्ती मिळेल. तुम्ही पुन्हा ठाम निर्णय घेऊ लागाल, स्वतःची किंमत पुन्हा जाणवेल आणि जे काम तुम्हाला अशक्य वाटत होतं तेही तुम्ही सहज करू शकाल. जर तुम्ही एखादं नातं गमावलं होतं तर ते नातं त्याची जागा घेणारं नवीन, अधिक परिपक्व आणि तुमच्या आयुष्याशी जुळणारं नातं समोर येईल. पूर्वी तुटलेले धागे नव्या बंधनात गुंफले जातील आणि जर तुम्ही संधी गमावली होती तर त्या संधीपेक्षा मोठी, अधिक उंच मिळवून देणारी दुसरी संधी तुमच्या हातात येईल. जर तुम्ही मानसिक शांतता गमावली होती तर 2025च्या अखेरीस तुमच्या मनात एक अशी स्थिरता निर्माण होईल की जणू वर्षाच्या थकव्याला आता अखेर शांततेचा विसावा मिळाला आहे. ब्रह्मदेवाचं हे वरदान म्हणजे फक्त परत मिळणं नाही, तर एक नवं शक्तिशाली पुनर्जन्म आहे. जणू तुमचं भाग्य पुन्हा लिहिलं जात आहे, जणू तुमची ओळख नव्याने घडत आहे, जणू ज्या जागी तुम्ही कोसळलात तिथूनच तुम्हाला उचलून पुढे ठेवण्याचं काम देवशक्ती स्वतः करत आहेत. या वरदानानंतर तुम्हाला जाणवेल की वर्षभराचे संघर्ष, अश्रू, भीती आणि संभ्रम हे कोणतेही दंड नव्हते. ते तुम्हाला आणखी मोठ्या गोष्टीसाठी तयार करण्याचे टप्पे होते आणि आता ते फळ तुम्हाला मिळत आहे. या वरदानामुळे तुमची दिशा बदलणार, तुमची ऊर्जा बदलणार आणि तुमचं नशीबही नव्या उंचीवर जाणार आहे. हे वरदान तुमच्या पुढील 3 वर्षाच्या संपूर्ण उन्नतीचा पाया बनणार आहे. मिथुन राशीसाठी 2025 हे वर्ष संपताना जणू एखाद्या मोठ्या नाटकाची शेवटचे पडदा उचकतो आणि अचानक सगळं स्पष्ट होतं. जे वर्षभर अस्पष्ट वाटत होतं, जे निर्णय अडकलेले होते, ज्या भावना मनात घुसमटत होत्या, ज्या लोकांबद्दल तुम्ही संभ्रमात होतात, त्या सगळ्यांवरचा धूर हळूहळू दूर होऊ लागतो. सत्य स्पष्ट होऊ लागतं आणि तुम्हाला जाणवतं की 2025चा प्रत्येक टप्पा हा तुमच्या आयुष्याचा पुनर्रचनेचा भाग होता. या वर्षाने तुमचं मन तपासलं, धीराची परीक्षा घेतली, विश्वास ढासळला, नाती हल्ली, करिअरच्या वाटा थोड्या थांबल्या, पण या संपूर्ण प्रवासात तुमच्यातली एक गोष्ट मात्र अधिक मजबूत बनली, स्वतःला पुन्हा उभं करण्याची क्षमता. जसजसा वर्षाचा शेवट जवळ येतो तशी तुमच्यासाठी 3 सकारात्मक धक्के आणि एक मोठं वरदान एकत्र येऊन एक अत्यंत अनोखी परिस्थिती निर्माण करतात. अडथळे दूर होतात, हरवलेली ऊर्जा परत येते, जुनी दारे बंद होतात आणि नवीन दारे अनपेक्षित ठिकाणी उघडतात. तुमचं जीवन एकदम वेगळ्या वेगात पुढे सरकू लागतं. या संपूर्ण बदलामागे एक मोठी विश्वशक्ती काम करत आहे. तुमच्या मनात ज्या आशा, ज्या प्रार्थना आणि ज्या इच्छा वर्षभर दडपून पडल्या होत्या त्या आता फळ देऊ लागतात. तुमचं नशीब एका नव्या अध्यायाची सुरुवात करतं. असा अध्याय ज्यात अनिश्चिततेपेक्षा स्थिरता जास्त, भीतीपेक्षा आशा जास्त आणि संभ्रमापेक्षा स्पष्टता जास्त आहे. 2025 संपताना मिथुन राशीने मागे पाहिलं तर त्यांना लक्षात येईल की या वर्षाच्या प्रत्येक वळणाने त्यांना पुढील मोठ्या यशासाठी तयार केलं. हा काळ तुमचं बलस्थान बनतो. अनेकांचा विश्वास जिथे कमी होतो तिथे तुम्ही उभं राहण्याची ताकद मिळवता. तुम्ही पुढे जे निर्माण करणार ते गेल्या संघर्षाच्या पायावर उभं असेल आणि त्यामुळेच ते अधिक मजबूत, अधिक टिकाऊ आणि अधिक समृद्ध असेल. 2025 तुमच्या आयुष्यातून जाताना तुम्हाला तोडून नाही जाणार, तर तुम्हाला नव्याने घडवून जाईल आणि त्याच क्षणापासून तुमच्या जीवनाचा दुसरा, अधिक तेजस्वी आणि अधिक फलदायी अध्याय सुरू होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याही राशीची अंगठी जर तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.